आणखी एक महत्त्वाची बातमी, जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली आहे। न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठापुढे आता सध्या सुनावणी सुरू आहे। जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नसताना सुद्धा आंदोलन सुरू असल्याचं सदावर्ते यांनी म्हटलं आहे। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, आझाद मैदान पोलिसांनी परवानगी देऊ नये अशी याचिका जी आहे ती इथे सदावर्ते यांनी केलेली आहे। जरांगेंच्या आंदोलनाविरोधात जी याचिका आहे त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे, काय माहिती या संदर्भात? निखिल, आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यामध्ये जे आंदोलन केलेलं होतं आणि तेव्हा जो काही तणाव निर्माण झालेला होता किंवा जो काही राडा झालेला होता त्याचा दाखला घेत गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येऊ नयेत आणि त्यांच्या या सगळ्या मोर्चावरती प्रतिबंध घालण्यात यावा आणि फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशा पद्धतीची फौजदारी याचिका मुंबई हायकोर्टामध्ये केलेली होती। न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर ही सगळी सुनावणी आज पार पडली आणि यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी काही युक्तिवाद केले। जे जालन्यामध्ये जो काही हिंसाचार झालेला होता त्यावेळी 29 पोलीस कर्मचारी जखमी झालेले होते आणि तरी सुद्धा एफआयआर मध्ये ज्या लोकांची नावं असणं अपेक्षित आहे त्या लोकांची नावं नाहीयेत अशा पद्धतीचा युक्तिवाद केलेला होता। शिवाय मुंबईमध्ये एवढा मोठा जमाव जर आला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीचा दाखला देत गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईमध्ये येण्यास प्रतिबंध घालावा, त्याचबरोबर पोलिसांनी सुद्धा कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। त्याचबरोबर सरकारचे महाधिवक्ता यांनी सुद्धा काही गोष्टी या हायकोर्टामध्ये मांडलेल्या आहेत, ज्यामध्ये एवढा मोठा जमाव मुंबईमध्ये येणं शक्य नाहीये, त्यानंतर रस्ते सुद्धा ब्लॉक होत आहेत, मात्र आम्ही योग्य ती खबरदारी घेतोय। मात्र हायकोर्टानं काही आदेश जे आहेत किंवा निर्देश जे आहेत ते जारी करावेत किंवा द्यावेत अशा पद्धतीची मागणी सुद्धा महाधिवक्त्यांनी केली। मात्र हायकोर्टाने यावरती तुम्ही योग्य ती खबरदारी घ्या, शिवाय आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावावी, त्याचबरोबर 5000 पेक्षा जास्त लोक आझाद मैदानामध्ये येऊ शकत नाहीत अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना पोलिसांच्या माध्यमातून देण्याच्या सूचना या मुंबई हायकोर्टाने केलेल्या आहेत। त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे जवळपास आता पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत, पुढच्या 2 दिवसामध्ये ते मुंबईमध्ये पोहोचणं अपेक्षित आहे। त्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या या सगळ्या सुनावणीनंतर आता मनोज जरांगे पाटील यांना पोलीस परवानगी देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अद्याप तरी पोलीस परवानगीवरती कुठलाही निर्णय झालेला नाहीये, मात्र महाधिवक्ता यांनी कोर्टामध्ये जे काही सांगितलं त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं कुठलंही अधिकृत पत्र हे पोलीस परवानगीसाठी देण्यात आलेलं नाहीये असं सुद्धा महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। मात्र मागच्या काही दिवसापूर्वीच मराठा समाजाच्या वतीनं आणि ओबीसी समाजाच्या वतीनं सुद्धा 2 वेगवेगळे अर्ज हे